इथं काय करतो? काय नाही काका, बसलोय. अरे तोंड पाडून का बसलं रे? अहो काय सांगू, डॅड सोबत भांडणं झालीत. अहो बँकॉकला जायचंय मित्रांसोबत. काय म्हणे पैसेच देत नाहीयेत, तुझ्या फ्युचर साठी म्युच्युअल फंड मध्ये टाकतो म्हणे. काय असा असतो का बाप कोणाचा? येणच आहे तू. काय सांगू. शर्ट मस्त आहे, महागातला दिसतो. थँक्यू. कोणी दिलं? डॅडनीच दिला होता बर्थडे साठी. आहे ना? असं असतो का याला एवढं महागातला शर्ट घेऊन गेला स्वतः? आणखी डब्बे घालून फिरतो तो. आलाच कसं इथं? गाडीवर आलो माझ्या. कोणी दिली? डॅडनीच गेली, म्हणजे मला बाईक हवी होती तर मोपेड दिली. अहो असा असतो का कोणाचा बाप? कुठला बाप असतोय? बाईक तरी पण तोच भरत असेल आणि. हा म्हणजे तेच भरतायत. असा असतो का बाप? म्हणजे जिम पडली घेतली महागातली. हो, मेंबरशिप घेतली ना आता नवीन. कोणी दिले पैसे? डॅडनीच भरले तसे. असा असतो का कोणाचा बाप? 40,000 रुपये पगार होता. 40,000 रुपयात कसं भागवायचा? तुझ्या ती बाईक घेऊन दिली, हप्ते भरतोय. असा असतो का बाप? हा तेच. पण कायम आपला करिअर ते पैसे गुंतवले म्युच्युअल फंड मध्ये तुझ्या नावाने. असा असतो का बाप? मी तेच म्हणतोय, माझं काय चुकतंय. मी त्यांना हेच म्हणतोय की अहो तुम्ही. तुझं चुकतच नाही रे, अजिबात चुकत नाही रे. चुकले त्याच तुला जन्म घातला ना, ती चुकी. हॅलो बाबा. अहो नाही पैसे नकोय. आज तुमचं ऑफिस झालं की मी तुम्हाला घ्यायला येतो. आणि ऐका ना, आपण येताना आईस्क्रीम पण खाऊ.